Dear student, in the last lecture we have seen relative atomic mass. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही सापेक्ष असणारे जे काही अणुवस्तुमान जे आहे तर त्या अणुवस्तुमानाविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर पेज नंबर 50 वर पहा. टुडे वी हॅव ॲक्युरेट मेथड फॉर मेजरिंग द मास ऑफ एन ॲटम डायरेक्टली. आत्ताचा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये अणूचं असणारं जे काही प्रत्यक्ष मोजमाप करण्याच्या अधिक असणाऱ्या जे काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती त्या ठिकाणी विकसित त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि हेन्स इन्स्टेड ऑफ द रिलेटिव्ह मास युनिफाईड मास हॅज बीन नाऊ ऍक्सेप्टेड ॲज द युनिट ऑफ द ॲटॉमिक मास. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की अणुवस्तुमानासाठी सापेक्ष असणारे जे काही वस्तुमान जे आहे तर त्या वस्तुमानाच्या ऐवजी काय सांगितलं आपल्याला एकीकृत, त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं युनिफाईड मास, हे जे काही एकक जे आहे तर ते एकक त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेले. इट इज कॉल्ड द डाल्टन. आणि हे जे काही असणारे जे काही एकीकृत वस्तुमान किंवा युनिफाईड असणारे जे काही मास जे आहे तर त्या माससाठी डाल्टन, काय सांगतोय मी, डाल्टन ही संज्ञा त्या ठिकाणी वापरली जाते. आणि ते यू हे जे अक्षर जे आहे तर ते अक्षर त्या ठिकाणी वापरले जाते. इट सिम्बॉल इज यू. डाल्टनसाठी काही सिम्बॉल वापरलंय यू किंवा त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं युनिफाईड मास. आता हे जे काही युनिफाईड असणारे जे काही मास जे आहे तर त्या मासची व्हॅल्यू आपल्याला दिली की 1 युनिफाईड मास इज इक्वल टू 1.66053904 into 10⁻⁻27 kg. 1 युनिफाईड मास किंवा 1 डाल्टन त्याला तुम्ही म्हणू शकता. काय सांगितली किंमत 1.66053904 into 10⁻⁻27 kg येते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे केमिकल सिम्बॉल्स ऑफ इलेमेंट्स. काय पाहिजे, केमिकल सिम्बॉल्स ऑफ इलेमेंट्स. जे या ठिकाणी आपल्याला मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याच्या असणाऱ्या जे काही रासायनिक अशा प्रकारच्या ज्या काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. याच्यासाठी कॅन यू टेल आपल्याला दिली. मागचं त्या ठिकाणी आपल्याला 8वीचं त्या ठिकाणी आठवायचे पहा की हाऊ इज अन इलेमेंट रिप्रेझेंटेड इन केमिस्ट्री. रसायनशास्त्र जे आहे तर त्या रसायनशास्त्रामध्ये एखादं असणारं जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते आपल्याला दर्शवायचंय तर ते कसं त्या ठिकाणी दर्शवलं जातं. पहा काय काय पाहिलं होतं आपण 8वीला की डाल्टन यूज सर्टन साइन्स टू रिप्रेझेंट इलेमेंट्स. यात 8वीचं 7वीचं मागचं तुम्हाला जर आठवत असेल मागच्या वर्गांचं तर डाल्टन जो आहे तर त्या डाल्टननं काही विशिष्ट अशा प्रकारची असणारी जी काही मूलद्रव्य जे आहे तर ती दर्शवण्यासाठी काही विशिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही चिन्ह जे आहे तर त्या चिन्हांचा त्या ठिकाणी वापर केला. टुडे द सिम्बॉल डिटरमाइन बाय IUPAC. काय आहे IUPAC. आता या ठिकाणी इयत्ता 10वीला आपण त्या ठिकाणी पाहणार आहे IUPAC. त्या ठिकाणी असणारे जे काही एखादं मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचं नामकरण करायचं तर ती नामकरण करण्यासाठी असणारी जी काही IUPAC पद्धत जी आहे तर ते आपल्याला 10वीला आहे तर त्यावेळेला आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. काय सांगितलेलं आहे की टुडे द सिम्बॉल डिटरमाइन बाय IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ. त्या ठिकाणी अशा पद्धतीचा लॉंगेस्ट अशा प्रकारचा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपण 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहे. आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची पदार्थ जे आहे तर त्या पदार्थांचं नामकरण करण्यासाठी ही त्या ठिकाणी संस्था आहे तर तिलाच त्या ठिकाणी म्हटलेली IUPAC. म्हणजे आजकाल त्या ठिकाणी मूलद्रव्यांचं असताना जे काही नामकरण जे आहे किंवा सिम्बॉल जे आहे तर ते सिम्बॉल IUPAC ने तयार केलेले जे काही सिम्बॉल जे आहे तर त्या सिम्बॉलचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. These official symbols and names are used all over the world. आणि IUPAC ने तयार केलेले जे काही ऑफिशियल अशा प्रकारचे असणारे जे काही नावं आणि त्याच्या असणाऱ्या जे काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा संपूर्ण जगभर त्या ठिकाणी वापरल्या जातात. द मेथड ऑफ चुजिंग केमिकल सिम्बॉल इज बेस्ड ऑन द मेथड इन्व्हेंटेड बाय द बर्जेलियस. आपल्या लक्षात येतं दिसतंय की असणारा जो काही बर्जेलियस असणारा जो काही शास्त्रज्ञ जो आहे
तर त्याने त्या ठिकाणी तयार केलेली जी काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांना नामकरण करण्याची जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी काय केलं ते बर्जेलियसने जी वापरली तीच त्या ठिकाणी वापरली. आता कशा पद्धतीची वापरली तर आपण त्या ठिकाणी ते 8वीला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पहा की राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ द इलेमेंट्स यू नो. तुम्हाला माहीत असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचे सिम्बॉल्स त्या ठिकाणी. उदाहरणार्थ हायड्रोजन आहे. हायड्रोजन याचा सिम्बॉल आपल्याला माहिती काय आहे एच आहे हायड्रोजन. त्याच्यानंतर हेलियम जो आहे तर त्या हेलियमसाठी काय आहे एच त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतरचा असणारा जे काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनसाठी आपल्याला सांगता येईल ओ त्या ठिकाणी वापरतात. नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनसाठी काय वापरता नसतो आपण एन वापरता. त्याच्यानंतरचं असणारे जे काही निवान जे आहे तर त्या निवानसाठी एन हा सिम्बॉल त्या ठिकाणी वापरलेला. त्याच्यानंतर सोडियम जो आहे त्याची लॅटिन नाव जे आहे तर त्या लॅटिन नावावरून त्याची संज्ञा जी आहे तर ती घेतलेली आहे एन. त्याच्यानंतरचं असणारं जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर ते ॲल्युमिनियमची असणारी जी काही संज्ञा जी आहे तर ती एन आहे. त्याच्यानंतरच आपल्याला सांगता येईल की असणारी जी काही मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमची असणारी जी काही संज्ञा जी आहे तर ती संज्ञा त्या ठिकाणी एम जी त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतरची आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम जे आहे तर त्या कॅल्शियमची संज्ञा सी आहे त्या ठिकाणी. असणारा जो काही कार्बन जो आहे तर त्या कार्बनची संज्ञा त्या ठिकाणी सी आहे. त्याच्यानंतर असणारे जे काही पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियमची असणारी जी काही संज्ञा जी आहे तर ती के त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं असणारं जे काही मर्क्युरी या मर्क्युरीची असणारी जी काही संज्ञा जी आहे तर ती याची जी आहे लॅटिन नाव आहे हायड्रोजन त्याच्यावर म्हणजे अशा अनेक पदार्थाच्या आपल्याला त्या ठिकाणी संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा त्या ठिकाणी सांगतात. तिसरा प्रश्न आहे पहा की राईट डाऊन द सिम्बॉल्स फॉर द फॉलोइंग एलिमेंट. उदाहरणार्थ पहिल्यांदा आपल्याला सांगितलंय की अँटीमनी. काय सांगितलंय अँटीमनी. हा तो काय अँटीमनी जो आहे तर त्या अँटीमनीचा असणारा काही सिम्बॉल जो आहे तर तो आहे एस बी बरोबर. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी आपण घेतलेले आयर्न ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते लोखंड त्या ठिकाणी म्हणताना दिसते फेरम. अशा प्रकारचं त्याचं लॅटिन नाव आहे म्हणून त्याची संज्ञा आली एफी. त्याच्यानंतरचं असणारं जे काही गोल्ड आता हे जे काही गोल्ड जे आहे तर त्या गोल्डचं आहे अर्जेंटम अशा प्रकारचं लॅटिन नाव आहे. गोल्डचं लॅटिन नाव आहे अर्जेंटम आणि त्या लॅटिन नावावरून त्याची संज्ञा त्या ठिकाणी एयू. त्याच्यानंतरचं असणारं जे काही सिल्वर म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी चांदी म्हणताना दिसतो तर याचं त्या ठिकाणी लॅटिन नाव आहे अर्जेंटम आणि म्हणून त्याची संज्ञा जी आहे तर ती एजी त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं लेड आहे त्याला प्लंबम लॅटिन नाव आहे प्लंबम आणि त्या लॅटिन नावावरून त्याची संज्ञा घेतलेली पीबी. त्याच्यानंतरचं असणारं जे काही सोडियम मी सांगितलं सोडियमचं लॅटिन नाव आहे नॅट्रियम आणि त्या नॅट्रियम हे लॅटिन नावावरून त्याची असणारी जी काही संज्ञा जी आहे तर ती संज्ञा म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा त्या ठिकाणी सांगतात येते. त्याच्यानंतर पुढे डाल्टन यूज सर्टन साइन्स टू रिप्रेझेंट द एलिमेंट्स. मागच्या इत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिले की डाल्टन जो आहे तर त्या डाल्टननं मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही चिन्ह जे आहेत तर त्या चिन्हांचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला. फॉर एक्झाम्पल सर्कल काढलेला आहे आणि सर्कलमध्ये टिंब ठेवलेलं आहे अशा प्रकारचे असणारे काही सिम्बॉल जो आहे तर तो सिम्बॉल काय केलेला त्यांनी हायड्रोजनसाठी त्या ठिकाणी वापरला. आणि असणारा तो काही कॉपर जो आहे तर त्या कॉपरसाठी पुन्हा सर्कल काढलेले सर्कलच्या आतमध्ये सी अशा प्रकारचे चिन्ह काढलेले आणि ते कशासाठी वापरले तर त्याने त्या ठिकाणी कॉपर जे आहे म्हणजे तांब जे आहे तर त्या तांब्यासाठी त्या ठिकाणी ते वापरले. टुडे वी यूज द सिम्बॉल डिटरमाइंड बाय द आययुपीएसी. मग अशी आपण पाहिलं की आजकाल काय करता दिसतो आपण आययुपीएसी जी काय असणार ती काय संस्था जी आहे तर त्या संस्थेचं नाव आपल्याला दिलेलं आहे इंटरनॅशनल. त्याच्यानंतर युनियन त्याच्यानंतर युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री. ही जी काय असणारी काय आययुपीएसीची काही संस्था जी आहे तर त्या संस्थेनं तयार केलेली जी काही नावं जी आहेत तर ती नावं आपण त्या ठिकाणी काय करताना दिसते आजकाल त्या ठिकाणी ती वापरताना दिसतो.
These are the official names and symbols and are used all over the world. आणि या ठिकाणी आयुपेशी जे आहे तर त्या आयुपेशीने ठेवलेली नावं, ठेवलेले जे काही सिम्बॉल्स जे आहेत तर त्या सिम्बॉलचा वापर काय करताना दिसतो संपूर्ण जगभर त्या ठिकाणी तो केला. द करंट मेथड ऑफ चुजिंग केमिकल सिम्बॉल्स इज बेस्ड ऑन द मेथड इन्व्हेंटेड बाय द बर्जेलिस. मगाशी आपण त्या ठिकाणी पाहिलं की सध्याची असणारी जे काही रासायनिक संज्ञा पद्धत जी आहे तर ती बर्जेलिसने शोधलेल्या पद्धतीवर त्या ठिकाणी अवलंबून. आता काय पद्धती थोडक्यामध्ये आपल्याला दिलेली की अकॉर्डिंग टू धिस मेथड द सिम्बॉल ऑफ एन इलिमेंट इज आयदर फर्स्ट लेटर ऑर द फर्स्ट अँड द सेकंड ऑर अनदर स्पेसिफिक लेटर इन इट्स नेम. बर्जेलिसची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत कशावर आहे, एकतर काय केलेलं आहे की मूलद्रव्याची असताना जी काही संज्ञा जी आहे तर त्या संज्ञेमध्ये नावाचं पहिलं अक्षर घेतलेलं. उदाहरणार्थ हायड्रोजनसाठी काय घेतलेलं आहे, नावातलं पहिलं अक्षर त्या ठिकाणी, किंवा पहिलं आणि दुसरं अक्षर त्या ठिकाणी घेतलं. उदाहरणार्थ हेलियमसाठी काय केलेली 2 अक्षर घेतली. हायड्रोजन याच्या आपण पहिलं हायड्रोजनसाठी वापरलं म्हणून हेलियम मधलं दुसरं अक्षर त्या ठिकाणी घेतलं. किंवा इतर असणारे जे काही अक्षर जे आहेत, उदाहरणार्थ लॅटिन नावाच्या बाबतीमध्ये पाहिलं होतं आपण त्या ठिकाणी सोडियम असेल, आर्जेंटम असेल, त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसतं की लेड असेल, प्लंबम, अशा प्रकारची जी काही विशिष्ट नावं जी आहेत तर ती विशिष्ट नावापैकी त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं आपलं दिलेले पहा की ऑफ दिस 2 लेटर जर 2 अक्षर जर त्या ठिकाणी संज्ञेमध्ये जर असतील, द फर्स्ट इज रिटन ॲज द कॅपिटल लेटर अँड द सेकंड इज स्मॉल. संज्ञा आपल्याकडे आहे, संज्ञेमध्ये जर त्या ठिकाणी 2 अक्षर जर असतील तर काय सांगितलेलं आहे, पहिलं अक्षर त्या ठिकाणी कॅपिटल काढायचं आणि दुसरं अक्षर जे आहे तर ते दुसरं अक्षर मात्र काय करायचं, स्मॉल काढायचं. हे तुम्ही पक्क ध्यानात ठेवा. एकच अक्षर असेल तर ते मात्र कॅपिटल असतं. 2 अक्षर जर त्या ठिकाणी संज्ञेमध्ये जर असतील तर पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं, दुसरं अक्षर काय करायचंय, स्मॉल त्या ठिकाणी दाखवायचं. येते. याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे मोल्स ऑफ ॲटम्स अँड कंपाऊंड, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड. पुढचं काय दिलं आपल्याला, मॉलिक्युल्स ऑफ काय सांगितलेले, एलिमेंट्स अँड कंपाऊंड, एलिमेंट अँड कंपाऊंड. की असणारे जे काही मूलद्रव्याचे आणि संयुगाचे असणारे जे काही रेणू याच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की ॲटम्स ऑफ सम इलिमेंट सच एज हेलियम, निऑन हॅव इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. काय सांगितलेलं आहे की काही मूलद्रव्ये जे आहेत, उदाहरणार्थ कोणतं सांगितलं आपल्याला, हायड्रोजन असेल आणि असणारं जे काही हेलियम, हे जे काही अणू जे आहेत तर ते अणू कसं सांगितले आपल्याला, स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी असतं. बरोबर. इट मीन्स दॅट दीज इलेमेंट्स आर इन मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. याचा अर्थ काय, तर हेलियम असेल किंवा असणारा जो काही निऑन आपल्याला सांगितलंय, हेलियम असेल आणि दुसरं कोणतं सांगितलं आपल्याला, निऑन असेल, यासारखे असणारे जे काही अणू जे आहेत तर ती मूलद्रव्ये जी आहेत तर ती कशी आहेत, एक रेणू. यांचा किती दिसतंय, तर त्या ठिकाणी एकच रेणू जे आहे तर त्या एक रेणू स्वरूपामध्ये त्यांचं अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व त्या ठिकाणी आढळून येतं. त्याच्यानंतर पुढे पहा, समटाइम्स 2 or more atoms of an element combine to form the molecules of that element. कधी कधी काय होतं नसतंय, मूलद्रव्याचे 2 किंवा अधिक अणूंच्या संयोगामधून त्या मूलद्रव्याचा रेणू जो आहे तर तो रेणू त्या ठिकाणी काय होता नसतो, तयार त्या ठिकाणी होता नसतो. सच इलिमेंट्स आर इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. आणि अशा प्रकारची असणारी काही मूलद्रव्ये जी आहेत तर ती मूलद्रव्ये पॉली म्हणजे बहु किंवा अनेक अणुरेणू अवस्था जी आहे तर त्या अनेक अणुरेणू अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. फॉर एक्झाम्पल द इलिमेंट ऑक्सिजन. ऑक्सिजनचा रेणू आपल्याला दाखवायचा आहे तर आपण O2च्या रूपामध्ये दाखवतो, म्हणजे एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन हा कसा आहे, डायॲटॉमिक. किती रेणू आहेत तर त्या ठिकाणी 2 रेणू जे आहेत तर ते 2 रेणू आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे द्विअणी रेणू त्या ठिकाणी. मग अशाच पद्धती व्हेन द ॲटम्स ऑफ द डिफरंट इलिमेंट
combine with each other the molecules of the compounds are formed. संयुग कसे तयार होतात ते आपण पाहिलेले की जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू जे आहेत तर ते अणू काय होतात एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगाचा असणारा जो काही रेणू जो आहे तर तो रेणू काय होता दिसतो तर त्या ठिकाणी तयार त्या ठिकाणी होताना दिसतो. बरोबर. इन अदर वर्ड्स कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय द केमिकल अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला की मूलद्रव्यामधील रासायनिक आकर्षणामुळे काय होताना दिसतात संयुग जे आहे तर ती संयुग त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आता पुढे आपल्याला या ठिकाणी मेक ए लिस्ट अँड डिस्कस म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला यादी करायची आणि चर्चा करायची. आता काय सांगितले मेक ए लिस्ट ऑफ द इलेमेंट्स इन मोनो ॲटॉमिक अँड डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. म्हणजे एक अणु रेणू आणि द्विअणु रेणूंची रेणू अवस्थेतील मूलद्रव्य जे आहे तर त्यांची चर्चा जी आहे तर ती चर्चा किंवा यादी जी आहे तर ती यादी आपल्याला त्या ठिकाणी तयार करायची. पण आता आपण पाहिलं की असणारा जो काही हेलियम जो आहे तर तो हेलियम आपल्या लक्षात येत नसतो कोणत्या अवस्थेमध्ये असतो तर मोनो ॲटॉमिक असतो. मोनो ॲटॉमिक स्टेटमध्ये असतो म्हणजे एक अणुरेणू त्या ठिकाणी. त्याच्यानंतर निवान जे आहे तर त्या निवानचा आपण जर त्या ठिकाणी विचार जर केला तर निवान सुद्धा काय होता दिसतो मोनो ॲटॉमिक स्टेट म्हणजे एकच रेणू त्या ठिकाणी असणार याची किंवा एन. बरोबर. त्याच्यानंतर असणारा जो काही आर्गॉन जो आहे आर्गॉन जो आहे तर तो आर्गॉन सुद्धा आपल्याला मोनो ॲटॉमिक स्टेट जे आहे तर त्या मोनो ॲटॉमिक स्टेटमध्ये त्या ठिकाणी असणार. मग अशाच पद्धतीने आपल्याला डायॲटॉमिकच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा जर ठरला तर असणारा जो काय हायड्रोजन हायड्रोजन जो आहे तर तो आपल्याला डायॲटॉमिक मध्ये आढळतो. डायॲटॉमिक म्हणजे द्विअणु रेणूमध्ये त्या ठिकाणी आढळतो. त्याच्यानंतरचा असणारा जो काय ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी डायॲटॉमिक स्टेट जे आहे म्हणजे द्विअणु रेणूमध्ये त्या ठिकाणी आढळतात. अशाच पद्धतीचा असणारा जो काही नायट्रोजन जो आहे तर तो नायट्रोजन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी डायॲटॉमिक स्टेट जे आहे म्हणजे द्विअणु रेणू जे आहे तर त्या द्विअणु रेणूमध्ये त्या ठिकाणी आढळतो. आणि असणारा जो काही क्लोरीन हा क्लोरीन सुद्धा काय होता दिसतो आपल्याला डायॲटॉमिक स्टेट म्हणजे त्या ठिकाणी Cl2 या स्टेटमध्ये अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळतो की तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन पाहिजे तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं नसते ही सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला हेलियम निऑन आर्गॉन यासारखे असणारे जे काही इलेमेंट जे आहेत तर ते काय होता दिसतात मोनो ॲटॉमिक स्टेटमध्ये आढळतात. तर असणारे जे काही हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन आणि क्लोरीन हे मात्र काय होता दिसतं आपल्याला डायॲटॉमिक स्टेट म्हणजे द्विअणु रेणूमध्ये त्या ठिकाणी ती आढळून येताना दिसतात. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.